जे लोक बरं झाल्यात, जे लोक हील झाल्यात, सगळे खुशीने येशू बरोबर चालल्यात. हे सगळे आनंदात ते गावामध्ये एंट्री माराल्यात आणि गावातून जे लोक बाहेर आल्यात ते लोक प्रेताला उचलून तरणे तटा मुलगा, एका विधवेचा एकोता एक मुलगा मेलेला आहे. अख्ख्या गाव शो करत होता. सगळे लोक रडत होते. बाईला नवरा पण नाही, मुलगा एकच होता, तो पण मेला. लोक रडणार की नाही? समजावलं? या बाजूची येशू बरोबरची आनंदाची लोक, त्याकडून येणारे लोक सगळे दुःखी आणि शोकग्रस्त लोक. पुढे आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्यावर होते. तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला. आमेन. व तो तिला म्हणाला, रडू नकोस. मग जवळ जाऊन त्याने तिरडी स्पर्श केला, तेव्हा खांदेकरी उभे राहिले. मग तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ. एक मिनिट. काय म्हटलं येशूने? बघितले पहिला आईला बघितले. काय आईचं आकडी झालं सर्व? काय झालं सर? एकुलता एक मुलगा, किती आईने स्वप्न बघितलं असेल. नवरा गेला, मुलगाला सांभाळले, मोठे केले, सगळं केले. आता बाळ पण गेले. आईचं काय परिस्थिती असणार? पहिला येशूने आईला बघितले, रडू नको. जिथे येशू आला, रडणं बंद. हालेलुया, हालेलुया. हे तुम्हाला सांगालो ना, लक्षात घ्या. जे देव तुमच्याशी बोलायला कधीतरी रेअरली असं मेसेज असतं, प्रॉफेटिक मेसेज असते, भविष्यवाणीचे संदेश असतात. ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही रडत आहे, ज्या ठिकाणी तुम्ही बरेच वर्षांमध्ये एक चिंतित काळजीत आहे, देव म्हणाले रडू नको, रडू नको. हालेलुया. पहिला बोलतो तू रडू नको. मग ते प्रेताला उचलून जाणाऱ्या लोकांना म्हणलं, तिरडीला स्पर्श केले, थांबवा म्हटले. प्रेताला थांबवत नाहीत, माहिती आहे ना तुम्हाला? थांबवतात प्रेताला. कोण बघायचंय का रे? दाबाब काढतो, बघा बघा बघा, परत उचलतो, बघा 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 कोण करतात. प्रेताला अजिबात थांबवत नाही. येशूने थांबवली. हालेलुया. जिथे येशू येतो, अशक्य ते शक्य व्हायलाच पाहिजे. नो रूल्स, नो रेग्युलेशन्स. रूढी परंपरा मुळीच चालत नाही देवाकडे. काय लोक फेसबुकवर माझं रील बघून कोणीतरी पास्टर कमेंट मला म्हणे, डोक्यावर पदर घ्यायला पाहिजे. पदर घेतले नाही. पहिले एका पास्टरने असंच कोणतरी म्हटलं, पास्टर साहेब